हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? तर मीही मजेत. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालली आहे. दुकानातून आली आहे मी. तर आज आहे कालवण. काय करायचं म्हणून आत्ता आणलेत अंडी. तर अंडी शिजत घालते आधी. तर कारण आज कालवणाला काहीच आणलं नव्हतं. अंडी शिजत घालते आता. अंडी शिजत घालून बाकीचे काम करायला मोकळी. दुकानावरून मी आत्ताच आली आहे. मग अशी मसाला करून गेलेली होती. फक्त मसाला भाजायचा राहिलेला. आणि शेंगा आणलेल्या होत्या त्या शिजवून ठेवले. आता मग अशी वेळ झालेला जायला, त्यामुळे इथं मसाला करून ठेवलेला मी झाकून. तेल ओतून घेतले. तेलाचा डब्बा संपला. तेलाचा डब्बा आणायचा तात्पुरतं म्हटलं. तेल पिशव्या तर खरं परवडतच नाही. ते तेलाचा डबा किंवा कॅनच ते परवडते. पहिल्यांदा पिशवी आणली मी. नाही तर माझ्या तेलाचे डब्बेच असतात सगळे. आणि संपायच्या आधीच आणून ठेवते, त्यामुळे कधी हे वाटलं नाही. आता लक्षातच नाही म्हणजे लक्षातूनच गेलं की तेल संपत आलेलं आहे, आणून ठेवावा डबा. अचानक मग नको वाटतं. त्यापेक्षा मग एक तेलाची पिशवी आणली. आता 2-3 दिवसानं तेल डबा आणायचा परत. शेंगदाणे खायला या. मसाला तेल न टाकता आधी थोडासा भाजून घेते, म्हणजे त्यात पाणी टाकलेलं ना मगाशी बारीक होत नव्हतं, म्हणून पाणी सगळं सुटून जाईल. पाणी ह्याच्यातलं सुकलेलं आहे. त्याला तेल ओतून घेते. 2 पळी तेल. चिकनला अंड्याच्या रश्श्याला तेल मी जास्त टाकते, कारण तेल जास्त असलं ना खूप छान कालवण लागतं. 2-2.5 पळ्या टाकते म्हणजे छान लागतं. 2 पळ्या तरी टाकते. तेलाशिवाय कुठली तर भाजी छान होत नाही. रुद्र वेदा ते दुकानावरच आहे. त्यातलं कोण सुद्धा आलं नाही घरी. आता वाजले 7:30. तर मी म्हटलेलं घरी जाऊन स्वयंपाक करते, मग या. कारण दुपारी पण उशिरा जेवलोय. आज सकाळपासून
व्हिडिओच करता आला नाही, कारण आज सकाळपासून म्हणजे बाहेर गेलेले होती. इथलं लग्न होतं, शेजारचं लग्न होतं, ते त्या लग्नाला गेलेली. मग म्हणजे आता घरातलं असलं का नाही लग्न कार्य काय, तर असं व्हिडिओ करायला काय वाटत नाही, म्हणजे कोणाला काय प्रॉब्लेम नसतो. बाहेरच्यांचा व्हिडिओ करायचा म्हणताय ते कसं त्यांना पटतंय न पटतंय, त्यामुळं. आणि ते म्हणजे बाहेरचं म्हणजे ते आपल्यातलं नव्हतं. शेजारी भाभींचं दुकान आहे ना, त्यांच्या मुलीचं आज लग्न होतं. म्हणजे ते त्यांच्या लग्नात त्यांच्या मुलीच्या लग्नाला तिकडे गेलेलं होतं सकाळी. त्यांच्या मुलीच्या लग्नाला गेलेली होती, त्यामुळे काय परत मग टाकलाच नाही, म्हटलं नको. चिकन मसाला टाकलाय थोडा. अंड्याच्या ह्याच्यात पण मी चिकन मसाला टाकते. मी हे अंडा करी बिंडा करी तसलं काय टाकत बसत नाही, आणि त्याची टेस्ट पण वेगळीच लागते. दोन चमचे चटणी, मस्त असं लगेच तेल सुटतंय. पाणी त्यातलं आधी आपण तेल म्हणजे तेल न टाकायच्या आधी पाणी पूर्ण जर शोषून घेतलं ना, तर तेल टाकल्यानंतर लगेच चटणी बिटणी आपण मसाला टाकल्यानंतर लगेच शोषून घेतं, म्हणजे लगेच तेल सुटतं, म्हणजे मसाला लवकर भाजला जातो. मीठ टाकते. लग्नाची तीथ होती, त्यामुळे आज भरपूर जणांची लग्न झाली. भरपूर लग्न होते आज, मोठी तीथ होती. रुद्रला काय बरं वाटेल झाले, अजून पण चिडचिड करतोय. खात नाहीये, काय नाही, नुसतं जास्त चिडचिड करतोय. परवा दवाखान्यात नेऊन आणलाय तरी पण. छान असं तेल सुटलेलं आहे. आज भाकरी उशिराने केली, त्यामुळे आज परत पण धुतली नव्हती. मागाशी 3:30 वाजता जेवलोया. बघू शकता तुम्ही तेल वाजत घेतलंय. मस्त तेल सुटलंय. वास पण खूप छान यायला लागले. आता अंडी शिजत घातलेत एका साईडला, पाणी ओतते, म्हणजे मसाला पूर्ण छान असा भाजून, कालवण पण थोडंफार. आणि आमच्यात काय कालवण खरं सांगायचं म्हणलं तर अर्धा पाऊण तास आटल्याशिवाय कालवण आमच्यात खात नाही. एवढं कालवण आटवायचं असतं, तेव्हा ते कालवण खाल्ल्या का वाटतं. ते सवय लागली. कालवण अर्धा पाऊण तास 1 तास आटल्याशिवाय चांगलं लागत नाही म्हणून. टोपभर कालवण करायचं, त्याचा अर्धा टोप करायचं, टाकताना टोपभर करायचं, आणि जोपर्यंत अर्धा टोप होत नाही आटच तोपर्यंत ठेवायचं. अशी पद्धत आहे आमच्याकडे. भाकरी पण लगेच दोन टाकून घेते बारीक.
भात मगाशीच लावलेला होता, भाताचं काय नाही टेन्शन. भात मसाला हे सगळं मगाशीच करून गेलेली होती. आणि घरात कोण नसलं ना एकदम शांत असं वाटतं. घरात सगळे आले की किली 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 कुकरची शिट्टी होईल. आता बंद करते परत चालू करते. कुकरची शिट्टी झालेली आहे वाजून. कुकरची शिट्टी तिथंच ठेवलाय फोन, त्यामुळं जोरात वाजली असते. सगळी घरात असल्यानंतर असं वाटतं लय कालवा करते. घरात एकटे असल्यानंतर असं वाटतं कधी यायची असं होतं. करमत नाही मग. भाकरी पण 2च करणार आहे मी, पण मगाशी खाल्लंय त्यामुळे भूक नाहीये. ह्यांच्यासाठी आणि ऋतूसाठी थोडीशी भाकरी. मला 3-4 दिवस झालं पावट्याची आमटी मेथीची भाजी खायची होती, आणि इथं गावात कोणत्याच दुकानात नव्हती. भाजीची 3 दुकानं आहेत ना, 3-4 दुकानं आहेत, कुठेच मेथीची भाजी आणि पावट्याच्या शेंगा कुठंच नाही. उन्हाळा आहे ना त्यामुळे कुठंच मिळत नाही. तर मग परवा दिवशी सातारला आलेलो तेव्हा तिथे पावट्याची शेंगा आणि मेथीची भाजी दिसली ना, त्यांना म्हटलं घेऊया, मला खायचं या. भाजी विचारायला गेलं तर गावात म्हणतात 50 रुपयाला पेंडी आहे. मग तिथं आम्हाला 30-30 रुपयाला मिळाल्या. मग 2 मेथीच्या पेंड्या घेतल्या, 30 रुपये पावशर पावट्याच्या शेंगा घेतल्या. आणि काल हे म्हटले मी नाही येणार जेवायला, रात्री हे जेवायला नव्हते. परवा सकाळी तर सकाळची मी पावट्याच्या शेंगांचं नाही करलं कालवण, कधीतरीच करते. जास्त करून संध्याकाळच मेथीची भाजी, पावट्याची आमटी, भात भाकरी खायला चांगलं वाटतं. त्यामुळं मग हे ह्यांना सकाळी काल मी डब्याला टोमॅटोची भाजी केलेली, आणि संध्याकाळी हे म्हटले मी काय जेवायला नाही, नाहीये. त्यामुळे मग एकटी पुरतं काय करायचं. रात्री पण केलं नाही. रात्री मग ह्यांनी मला पार्सल आणले, आणि सकाळी मग म्हटलं आज सकाळी काही करून करायचंच आहे. या लग्नाला म्हटलं जायचंय, म्हटलं मी काय तिकडे जेवणार नाही, घरी येऊन जेवेन. मला पावट्याची आमटी मेथीची भाजीच खायची होती. 2 मेथीच्या भाज्या केल्या एकत्र. थोडीशी ठेवली आहे, उद्या पराठे करायचे मेथीचे म्हणून, तेवढी थोडीशी ठेवून बाकीची सगळी मेथीची भाजी केली. पावट्याची खायला आम्ही दोघंच आहे. रुद्र पण मेथीची भाजी खातो, पण पावट्याची आमटी खायला आम्ही दोघंच होतो. पावट्याची आमटी केली, वाटीभर पण नाही राहिलेली, अर्ध्या वाटीला पण खाली आहे. आणि मेथीची भाजी पण एकदम थोडीच राहिली आहे. आवडीचं कालवण असते की नाही की जेवण 3 टाइम 4 टाइम खायचं. सकाळी नाश्ता काय केला नाही, हे रानात गेलेले, त्यामुळं भात केलेला गरम गरम भात रुद्रला पण खायला घातला. मी पण गरम गरम भात आणि मेथीची भाजी पावट्याची आमटी खाल्ली. हे पण रानात आल्यानंतर ह्यांनी पण तेच केलं. पावट्याची आमटी गरम गरम होती, मेथीची भाजी पण गरम ह्याच्यानं काढलेलं, गॅसवर नुकतं सगळं खाली ठेवलेलं. पावट्याची आमटी तर काय हे करायला ठेवलेले, कालवण टाकून खूप वेळ झाला नाही, शिजलेली तरी पण थोडंफार आटायला ठेवलेली, भात पण झालेला. त्यामुळे सगळं गरम गरम होतं, त्यामुळं तिघांनी पण सकाळी पोट पावट्याची आमटी मेथीची भाजी भात खाल्ला. आणि हे यांना म्हटलेलं मी सकाळी भाकरी करून जाते म्हणून, लग्नास नाही यायला वेळ होईल. त्यांच्यातली लग्न कसं 1च्या आधीच त्यांची लग्न असतात ना, लग्न झालं पण तिथं थांबलो हॉलवर, त्यामुळे मग थोडा वेळ झाला यायला. मग तिथंच आलो घरी. ह्या सगळ्या जणी बसनं आहे ना आलेल्या, रुदून मी गाडीवर गेलेलो.
आलो घरी तरी दोन वाजून गेलेल्या. आली की खाल्लं रे ना तिकडं भात फोडणीचा केलेला. ते खाल्ला की मग त्याला घरी आला की झोपवलं. 2:45 वाजता तो झोपलाय आज. तो झोपल्यानंतर मी भाकरी केली तिथनं पुढं आणि मग त्याच्यानंतर जेवण होस्तपर्यंत 3:30 वाजलेले होते. हे जेवले 5 मिनिटं बसले. आज रानात पाणी सोडलेलं ना तिकडे गेले. तर मग पण म्हंटल काय करायचं. आज पण उशिरानं झोपलं तर रुद्र पण उशिरानं झोपला त्यामुळे तो उठला पण उशिरानं 5:30 वाजता उठला. भात लावलेला होता बाकीचा. आज सकाळी ह्यांच्या ह्याच्यात फरशी पुसायची राहिलेली. ती रोज सवय लागली फरशी पुसल्याशिवाय दिवस जात नाही. फरशी पुसायची राहिलेली त्यामुळे मगाशी तो उठला की झाडू बिडू मारला. 6 वाजता फरशी पुसली पहिली. फरशी पुसल्याशिवाय आम्हाला घर असं स्वच्छ असल्याशिवाय वाटत नाही. फरशी किचन पूर्ण क्लिअर लागतं. किचनवर घाण म्हटलं की सुचत नाही आपल्याला. किचनवर यायचं घाण. आता ते हे पण अडकवलंय रुद्रनं. कपाटातलं काढून तिथे अडकून ठेवतो. असं काम आहे ते. कालवून झालंय. कुकरच्या शिट्ट्या करते आता मी अजून, कारण फोन चालू आहे त्यामुळे मी कुकरच्या शिट्ट्याला गॅस बारीक करून ठेवलाय. भाकरी तर झाले 2 करायचे होते त्यामुळं. तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.